इथे बघा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. ए सेट मध्ये ए बी सी डी ई हे एलिमेंट्स आहेत. बी मध्ये हे तुम्हाला दिसत आहेत, सी मध्ये आणि डी मध्ये. आणि विचारले काय, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फॉल्स. हे जे तुम्हाला टोटल 6 स्टेटमेंट इथे दिलेले आहेत, यापैकी कुठले ट्रू आहेत आणि कुठले फॉल्स आहेत. पण त्याच्या अगोदर आपल्याला गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की इथे काय म्हटलंय, सी सबसेट बी. सी हा बी चा सबसेट आहे का? आता सबसेट म्हणजे काय, तर सी मधील असणारे जे हे दोन एलिमेंट्स तुम्हाला दिसत आहेत, हे बी मध्ये आहेत का? सी मध्ये जे दिसणारे जे दोन एलिमेंट्स आहेत हे बी मध्ये आहेत का? तर इथे बघा बी मध्ये ते आहेत का? तर सी मधले असणारा डी याच्यामध्ये दिसतोय, पण बी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत नाही. याचा अर्थ पहिलं स्टेटमेंट जे आहे हे फॉल्स आहे, हे आपल्याला दिसतंय येते. सी सबसेट बी, this statement is false. This statement is false. Next, A सबसेट D. मग A मधील असणारे सर्व घटक D मध्ये आहेत का? A मधील सर्व घटक जे तुम्हाला दिसत आहेत हे D मध्ये आहेत का? तर नाही आहेत. सेकंड आहे A सबसेट D. मग A मधले सर्व घटक D मध्ये नाहीत, म्हणून दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट. थर्ड, D सबसेट B. D मधले सर्व घटक B मध्ये आहेत का? तर ते ए आणि ए दिसतोय. इथे ए आहे पण ए नाहीये, म्हणजे याचा अर्थ हे सुद्धा स्टेटमेंट फॉल्स आहे. दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट. फोर्थ आहे डी सबसेट ए. मग डी मधले सर्व घटक ए मध्ये आहेत का? तिथे ए आणि ए दिसतोय, तिथे ए आणि ए आहे, याचा अर्थ स्टेटमेंट ट्रू आहे. दिस इज अ ट्रू स्टेटमेंट. आणि लास्ट आहे सी सबसेट ए. सी मधले सर्व घटक ए मध्ये आहेत का? इथे बी आणि डी दिसतोय, इथे बी आणि डी आहे, म्हणजे दिस इज अ ट्रू स्टेटमेंट.